त्यानंतर पहा प्रश्न, दर 3 महिन्यांनी प्रसिद्ध होणारी पत्रिका याला काय म्हणतात? मासिक, पाक्षिक, त्रैमासिक का तिमाही? तर 3 महिन्यांनी प्रसिद्ध होणाऱ्याला आपण त्रैमासिक असे म्हणतो. त्रै म्हणजे 3. त्यानंतर पहा, अस्वलाचा खेळ करणारा कोण? दरवेशी, गारुडी, जादूगार की मदारी? तर अस्वलाचा खेळ करणाऱ्याला आपण दरवेशी म्हणतो. सापाचा खेळ करणाऱ्याला गारुडी आणि जादूची खेळ करणारा जादूगार. तर माकडाचा खेळ करणारा कोण असतो? मदारी. त्यानंतर पहा, रामची तब्येत पाहून वाटते तो नक्कीच 100 वर्ष जगेल. 100 वर्ष जगणाऱ्याला काय म्हणतात? कोणता समुद्र शब्द आहे? दीर्घायुष्य, शतायुष्य, सुदृढ का तंदुरुस्त? तर शतायुष्य. शत म्हणजे शतक म्हणजे 100. म्हणून अशा प्रकारे हे लक्षात ठेवायचं रिलेट करून. नाशिक येथे नाणी पाडण्याचा कारखाना आहे. नाणी पाडण्याच्या कारखान्याला काय म्हणतात? उद्योगधंदा, टाकसाळ, नाणेसाठा का फॅक्टरी? तर टाकसाळ असे म्हणतात. प्रकाश सेठ हे लाखो रुपयाचे धनी आहे. लाखो रुपयाच्या धनीला काय म्हणतात? लखपती. मासिक म्हणजे दर महिन्याने प्रसिद्ध होणारे आणि नाखवा म्हणजे कोण? होडी चालवणारा. तर अशा प्रकारे हे शब्दसमूहाबद्दल एक